आरटीई अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या 2 पालकांना सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी अटक केली। दोघांनाही 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। राजेश बुआडे वय 35 वर्ष राहणार अजनी याला सदर पोलिसांनी तर श्यामशंकर पांडेय मानकापूर याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली। या प्रकरणात प्रथमच पालकांना अटक झाली आहे। आरटीई घोटाळा उघडकीस आल्यावर त्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते। या पथकाने 2 दिवसापूर्वी छापेमारी सुरू केली होती। मंगळवारी या प्रकरणातील म्होरक्या शाहिद शरीफ याने उघडलेल्या समांतर खासगी आरटीई कार्यालयावर छापा घातला होता। या प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या 17 पालकांपैकी बुधवारी श्यामशंकर पांडे व राजेश बुआडे या 2 पालकांना अटक करण्यात आली। श्यामशंकर हा एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असून त्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे। मात्र त्याने शरीफच्या माध्यमातून मुलाला भवन्समध्ये प्रवेश मिळवून घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली। पांडे यांचे उत्पन्न लाखोंमध्ये असताना आरटीईतून पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी उत्पन्नाचा बनावट दाखला तयार केला। त्यामुळे पात्र नसतानाही त्याने मुलाला प्रवेश मिळवून घेतला, असे बर्डीचे ठाणेदार अशोक चोरमोले यांनी सांगितले। सदर पोलिसांनी राजेश बुआडे याला अटक केली। सध्या तो पोलीस कोठडीत आहे। त्यानेही मुलाच्या शाळा प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे तयार केली आहे। या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी दुर्गे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। बुआडे याचे आईस्क्रीम पार्लर आहे। त्याने एका नामांकित शाळेत मुलीच्या नर्सरीत प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे दिली होती, तसेच पत्ताही चुकीचा होता। पोलिसांनी त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला व त्याला अटक केली। विदर्भ न्यूज ब्युरो, नागपूर।